हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः. सर्व साधकांना माझा विनम्र नमस्कार. ग्रंथराज दासबोधातल्या 4थ्या दशकामधला 10वा समास आपण आज पाहणार आहोत. मुक्तिचतुष्ट्य. मुक्तिचतुष्ट्य याचा अर्थ 4 प्रकारच्या मुक्ती सांगितलेल्या आहेत. हरिपाठामध्ये सुरुवातीचाच अभंग आहे. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी येल्या. जे 4 प्रकारच्या मुक्ती आहेत हे सगळ्या संतांनी मान्य केलेलं आहे आणि प्रत्येक संतांनी या मुक्तीची व्याख्या केलेली आहे. त्या मुक्तीच्या प्रकारांचं वर्णन केलेलं आहे आणि त्या मुक्तीचं लक्षण सांगितलेलं आहे की एखाद्या माणसाला मुक्ती मिळणार किंवा मिळण्याच्या मार्गावर आहे हे कसं समजायचं हेही सांगितलेलं आहे. तर आपण पहिल्यांदा मुक्ती म्हणजे काय आणि मुक्तीची व्याख्या काय हे आपण बघूया. मोक्षयति दुःखम अनेन इति मुक्ती ही मुक्तीची व्याख्या आहे. सर्व प्रकारच्या दुःखापासून, बंधनापासून, वासनापासून आणि अज्ञानापासून मोकळी होण्याची जी अवस्था असते त्याला मुक्ती असे म्हणतात. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे मन एव मनुष्याणाम कारणम बंधमोक्षयोः बंधाय विषयासंगी मोक्षे निर्विषयम स्मृतम. बंधन आणि मोक्ष दोन्ही गोष्टीला मन हेच कारणीभूत असतं. ते जर इंद्रियांमध्ये रमलं तर बंधन येतं आणि इंद्रियाच्या विषयापासून दूर गेलं तर मोक्षप्राप्ती होते, मुक्ती होते. मुक्ती, कैवल्य, मोक्ष, निर्वाण, अपवर्ग, अमृत, निश्रेयस या सगळ्याचा अर्थ एकच आहे. जो तो आपल्याला पाहिजे तो शब्द निवडतो, परंतु या सगळ्या 7ही शब्दांचा अर्थ कुठला बघा? मुक्ती, कैवल्य, मोक्ष, निर्वाण, अपवर्ग, अमृत, निश्रेयस या सगळ्यांचा अर्थ मुक्ती असाच आहे. पण एखादा मनुष्य स्वर्गवासी झाल्यानंतर बरेच शब्द आपण वापरतो. पंचमहाभूतात विलीन झाला, निधन झालं, मृत्युमुखी पडला, वीरगती प्राप्त झाली. पण जी खऱ्या अर्थाने साधक असतात त्यांचं जर निर्वाण झालं तर हे शब्द वापरले जातात. ते मुक्त झाले, त्यांना कैवल्य प्राप्ती झाली, त्यांचे महानिर्वाण झाले, ते अमृतमय झाले. कारण ते मुक्ती मार्गावर जीवनभर असतातच. काही जणांना निर्वाण हा शब्द योग्य वाटतो, विशेषतः बौद्ध धर्मीयांना. योगदर्शनकारांना कैवल्य चांगला वाटतो. न्यायदर्शनामध्ये अपवर्ग सांगितलेला आहे. मीमांसक दर्शनामध्ये प्रपंच संबंध विलयो मोक्ष असं सांगितलेलं आहे. अद्वैत वेदांतामध्ये अविद्यास्तमयो मोक्ष असं सांगितलेलं आहे. ही जी वेगवेगळी दर्शनशास्त्र आहेत त्या दर्शनशास्त्रामध्ये वेगवेगळे शब्द वापरलेले आहेत. आता दर्शनशास्त्र म्हणजे काय थोडक्यात सांगतो, हा विषय नाही याच्यात. पूर्वीच्या काळी ऋषीमुनी हे अरण्यामध्ये एकांतात बसत होते आणि एकांतात बसल्यानंतर ते विचार करत होते की हे सगळं विश्व कसं निर्माण झालं. इतके सारे पशु पक्षी, झाडं झुडपं, माणसं, इतके विविध रंगाची फुलं फळं, प्राणी, प्रत्येकामध्ये किती वैविध्य आहे. हे सगळं निर्माण कसं झालं. आणि मग ते ध्यान लावत असत
आणि काही ऋषी मुनींनी आपल्याला ध्यानामध्ये जसं दिसलं, या पृथ्वीच्या उत्पत्तीबद्दल जसं दिसलं तसं त्यांनी लिहून काढलं. त्याला दर्शनशास्त्र म्हणतात. दृश्यते इति दर्शनम, जसं दिसलं तसं लिहिलं. मग त्याच्यामध्ये कपिल मुनींनी सांख्य दर्शन लिहिलं, वैशेषिकांनी वैशेषिक दर्शन लिहिलं, गौतम बुद्धांनी बौद्ध दर्शन लिहिलं, चार्वाकांनी चार्वाक दर्शन लिहिलं, तीर्थंकरांनी जैन दर्शन लिहिलं. अशा प्रकारे ज्यांना जसं या सृष्टीच्या उत्पत्तीचं ज्ञान अवगत झालं त्यांनी ते आपापल्या पद्धतीनं मांडलेलं आहे. कुठलंही दर्शन श्रेष्ठ किंवा कनिष्ठ असं म्हणता येत नाही. ही ज्याची त्याची मतं आहेत, ज्याचे त्याचे शब्द आहेत, ज्याची त्याची संकल्पना आहे. म्हणून आता मोक्षाच्या बाबतीत सुद्धा प्रत्येक दर्शनशास्त्राने मोक्षाला वेगळं वेगळं नाव दिलेलं आहे. बौद्ध दर्शन म्हणतात निर्वाण, योग दर्शनकार म्हणतात कैवल्य, न्याय दर्शन म्हणतात अपवर्ग, याप्रमाणे. आता हे झालं मोक्षाच्या व्याख्येबाबत. मग मुक्तीचं लक्षण काय आहे? काल आपला विषय झाला आत्मनिवेदन. त्याच्यामध्ये आपण एक गोष्ट पाहिली की शरीर, आत्मा आणि मन तिन्ही मिळून मी म्हणजे एखादा माणूस हा तयार होतो. शरीर, आत्मा आणि मन. आता या ठिकाणी ज्याला मोक्षप्राप्तीची इच्छा आहे, तितिक्षा म्हणतात त्याला, मोक्षप्राप्तीची इच्छा असणारा मुमुक्षू किंवा तितिक्षा. तितिक्षा म्हणजे सहनशक्ती. आणि ही सहनशक्ती खूप वाढवावी लागते जर मोक्षप्राप्ती पाहिजे असेल तर. सगळ्याच बाबतीत सहनशक्ती वाढवावी लागते. तर मग मोक्षप्राप्ती मिळवत असताना या देह, आत्मा आणि मन यांचं काय करायचं? तर पहिलं लक्षण आहे की देह बुद्धी सोडून द्यायची. विवेके देह बुद्धी सोडून जावी, विदेहीपणे मुक्त शरीरीत जावी. मनाच्या श्लोकामध्ये समर्थ रामदास म्हणतात. पहिल्यांदा विदेह व्हायचं. हा देह माझा नाही. फार अवघड आहे हे मी इथं सांगतोय, म्हणजे काय निरूपण करायचं म्हणून सांगतोय. पण आपल्याला देहच नाही असं समजणं हे अत्यंत 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 कठीण आहे. अहो, देहावर चांगला शर्ट नसला तर आपल्याला चैन पडत नाही, चांगली पॅन्ट नसलं तर आपल्याला अस्वस्थ होतं, चांगले बूट नसले तर आपल्याला ऑकवर्ड वाटतं. मग आता देहाचं काय? देहाला सगळं पाहिजे. दाढी पाहिजे, केस व्यवस्थित पाहिजे, त्याला शॅम्पू लावायला पाहिजे, त्याला ते काय तोंडाला फाउंडेशन लावायला पाहिजे, काय नंतर काय काय लावतात ते लावायला पाहिजे, हाताला मेहंदी काढायला पाहिजे. मग या देहाला जर आपण सजवत बसलो तर आपल्याला देहबुद्धी मिळणार कशी? मग ज्याला ही मुक्ती हवी आहे, मोक्षप्राप्ती हवी आहे, त्याने पहिल्यांदा देहबुद्धी सोडायला पाहिजे. देहबुद्धी सोडायची म्हणजे नक्की काय करायचं? एक एक स्टेप वाईज जाऊया आपण, पॉईंट टू पॉईंट जाऊया, क्रमाने आपण ते मुद्दे घेऊया, म्हणजे मुक्ती म्हणजे काय हे आपल्याला व्यवस्थित कळेल. परत एकदा थोडंसं मागं येऊया. देह, मन आणि आत्मा या तीन गोष्टी मनुष्याला एकतर मुक्तीकडे नेतात, नाहीतर मृत्यूकडे नेतात, जन्म मृत्यूकडे नेतात. मग ज्याला मुक्ती प्राप्त करून घ्यायची आहे
त्याने यातला पहिला घटक सोडला पाहिजे, तो म्हणजे देह. आता देहापासून मुक्त व्हायचं, विदेह व्हायचं, हा देह माझा नाही असं समजायचं म्हणजे काय करायचं? पहिल्यांदा देहाचे लाड थांबवायचे. पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रियाचे लाड करायचे नाही. जे मिळेल ते खायचं, मिळेल ते वस्त्र नेसायचं, कुठंही झोपायचं, झाडावर झोपायचं, मैदानात झोपायचं, डोंगरावर झोपायचं, गवतात झोपायचं, कुठेही झोपायचं. कारण आता देहाला आज्ञा करायचा तुमचा अधिकार संपला. बरोबर आहे की नाही? तुम्हाला पटतंय का हे? जेव्हा तुम्ही हा विदेह होता, विदेही होता म्हणजे काय? देहापासून दूर होता. तुमच्याच देहापासून तुम्ही दूर होता. मग तुम्ही जर देहाला दूर केलेला आहे तर तुमच्या देहावर तुमचा अधिकार नष्ट झालेला आहे. तुम्ही देहाला कोणत्याही प्रकारची आज्ञा करू शकत नाही. आपण छानपैकी गादीवर झोपू, वरती एसी लावू, पंखा लावू, देहाला छानपैकी तेल लावून घेऊ, वसवासीचं उठणं लावू, मेहंदी लावू, ते काय हल्ली फुसफुसलं मारतात की फवारा ऑफिसला जाताना, काय म्हणतात त्याला माहीत नाही मला, तर ते लावू. हे असे कोणतेही देहाचे चोचले तुम्ही पुरवणार नाही आहात किंवा देहाबद्दल तुमचा काही संबंधच राहणार नाही. देहाला तुम्ही आज्ञा करू शकत नाही. इकडं सरक, तिकडं सरक, इथं झोप, झाडावर जाऊ नकोस, तिकडं जाऊ नकोस. मन फक्त त्याला सांगेल की तू विमुक्त आहेस, तू विमुक्त होणार आहेस, तू मुक्त होणार आहेस, तू मुक्त होणार आहेस. हे देहाला सारखं तो हॅमर करेल आणि मग देह जिकडं जाईल तिकडं जाईल. मग आता देह आणि मन वेगळं आहे का? आहे. देह आणि मन हे वेगळं आहे. कारण देह एकदा विदेह आपण आचरणामध्ये यशस्वी झालो, जसे हे अवधूत अवतार असतात की त्यांनी देह सोडलेलाच असतो. देह सोडलेला असतो म्हणजे देहाबद्दलचा मोह सोडलेला असतो. कसेही राहतात, कुठेही राहतात, काहीही खातात. अगदी त्यांच्याकडे बघितल्यावर वाटतं या कोण माणूस आहे, काय हे राहतो असा. अवधूतचर्या म्हणतात त्याला. मग तुम्ही एकदा विदेह झालात की मग मनावरचा तुमचा नियम, यम, नियम, प्राणायाम, प्रत्याहार हे सगळं. मग तुम्ही मनाचं काय करायचं, मग व्यवस्थापन हे ठरवायचं आहे. मग काय करायचं मनाचं? तर ध्यान लावून बसायचं आहे. नाकाच्या टोकावरती नजर असली पाहिजे. परमात्म्याचं चिंतन करायचं आहे. आणि परमात्म्याचं चिंतन करत असताना त्या परमात्म्याला कोणतंही नाव द्यायचं नाही. मी विष्णूचं चिंतन करतो, मी शंकराचं चिंतन करतो, मी ब्रह्माचं चिंतन करतो, मी अमुक देवतेचं चिंतन करतो, काही नाही. मी परमात्म्याचं चिंतन करतो, बास. एवढं पुरेसं आहे. मग देहाच्या कोणत्याही अवस्थामध्ये रात्र दिवस भूक तहान काहीही न बघता पद्मासन घालून कुठंतरी शांत ठिकाणी नासिकाग्रावर म्हणजे नाकाच्या टोकावर एकाग्रता करून मन त्या ठिकाणी लावायचं आहे. देहापासून मुक्त झालात, आता मनापासून मुक्त व्हायचं आहे. मग मनापासून मुक्त झाल्यानंतर एक प्रकारची अनुभूती यायला सुरुवात होईल. ती अनुभूती अशी असते की त्याच्यामध्ये भक्तीही असते आणि ज्ञानही असतं. परमात्म्यावरती भक्ती असल्याशिवाय कोणी तिथं मन लावत नाही.
आणि भक्ती असल्यामुळं ज्ञान आपोआप यायला लागतं हळूहळू हळूहळू. त्यातलं सगळ्यात पहिलं ज्ञान काय आहे? अज्ञान दूर करणं ही ज्ञानाची पहिली पायरी आहे. पहिल्यांदा अज्ञान दूर करायचं. काही अज्ञान दूर करायचं म्हणजे काय फार काय करायचं नाही आहे. हे ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या, परब्रह्म परमात्मा हेच फक्त सत्य आहे, बाकी सगळं अशाश्वत आणि भासमान आहे. हे पहिल्यांदा घट्ट करायचं मनामध्ये. दुसरी गोष्ट, ज्ञान हे अविनाशी आहे. ज्ञान हे कधी नष्ट होत नाही. ज्ञान म्हणजे पैसा नव्हे, सोनं नव्हे, घर नव्हे, शेत नव्हे, तुमचे कपडे नव्हे. ज्ञान हे ज्ञानच असतं. ते मनामध्ये साठवलेलं असते, ते कधीही नष्ट होत नाही. कारण आता तुम्ही परमात्म्याकडे तुमचं मन लावून बसलेले आहात. त्या परमात्म्याचं ज्ञान तुम्हाला आपसुकच होणार आहे. ज्याच्याकडे लक्ष केंद्रित असतं ते ज्ञान लवकर प्राप्त होतं. शाळेत सुद्धा आपल्याला गुरुजी किंवा बाई सांगतात, अरे इकडे लक्ष दे तर तुला कळेल. हे जसं आहे तसं परमात्मा ही साधी सोपी गोष्ट नाही आहे. त्याला 24 तास त्याच्याकडे एकटक एकाग्रता होऊन त्याचा विचार केला पाहिजे, तेव्हा ते ज्ञान आपोआप येणार आहे. आणि याच कालावधीमध्ये कोणाला तरी गुरु केलं पाहिजे. कारण आपल्याला जे ज्ञान झालेलं आहे ते ज्ञान योग्य आहे की नाही, समर्पक आहे की नाही, त्याचं जस्टिफिकेशन आपण देऊ शकतो की नाही, हे गुरु ठरवणार. मग संतांनी काय केलेलं आहे त्याच्यासाठी? भक्ती मार्ग तर सांगितलेला आहेच, परंतु संतांनी बुद्धिप्रधान भक्ती मार्ग सांगितलेला आहे. बुद्धिप्रधान भक्ती मार्ग म्हणजे काय? तर भक्ती तर पाहिजेच, पण ज्ञानही पाहिजे. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमेह विद्यते. ज्ञाना इतकी पवित्र या जगात कोणतीही गोष्ट नाही, असं भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे. पर एकदा अज्ञान गेलं, तुम्हाला कळलं की परमात्मा हाच शाश्वत आहे, बाकी सगळं अशाश्वत आहे. आता त्याची पुढची पायरी काय? हा परमात्मा कसा आहे? या सगळ्याची उत्तरं कठोपनिषद आणि प्रश्नोपनिषदामध्ये दिलेली आहे. परमात्मा आहे कसा? बरं, तो निर्गुण आणि निराकार आहे म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर कसा येणार? मग एकाग्र जर मन करायचं असेल तर समोर काहीतरी पाहिजे की. कशावर एकाग्र करणार? आणि याच ठिकाणी तरी तुमचं कौशल्य आहे, ज्यांना मुक्ती मिळवायची आहे. संत ज्ञानेश्वरांना मुक्ती मिळाली, संत तुकाराम महाराजांना मुक्ती मिळाली, नामदेव महाराजांना मिळाली, अनेक संतांना मिळाली, समर्थ रामदासांना मिळाली. कोणतीही मुक्ती मिळू दे, निर्गुण निराकार तत्व ज्याच्या बुद्धीला भक्ती मार्गाने समजलेले आहे तो लवकर मुक्त होतो. आता मुक्तीचे प्रकार काय आहेत बघा, म्हणजे हाच विषय आपल्याला थोडा अजून पुढे नेता येईल. अगोदर प्रकार बघूया. वेदांतामध्ये
वेदांत म्हणजे उपनिषद, आरण्यक, ब्राह्मण. वेदांत म्हणजे ज्या गोष्टी वेदांमधल्या काही शंका आहेत किंवा ज्या आणखीन विस्तृतपणे सांगण्याची गरज आहे त्या वेदानंतर निर्माण झालेल्या आहेत, त्यांना वेदांत म्हणायचं. त्याच्यामध्ये उपनिषद, ब्राह्मण्य, आरण्यक ही सगळी येतात, विशेषतः उपनिषद. तर या सगळ्या उपनिषदांनी वगैरे 4 प्रकारची मुक्ती मानलेली आहे. पहिला प्रकार म्हणजे सलोकता. भगवंताचे भक्त ज्या लोकांमध्ये वास्तव्य करतात आणि जेथे भगवंताचे सगुण दर्शन सतत होते त्याला सलोकता म्हणतात. सतत भगवंताचं सगुण दर्शन होतं. हातात शंखचक्र घेतलेला आहे, गदा घेतलेला आहे, गळ्यामध्ये कौस्तुभमणी आहे, तुळशीची माळ आहे, किरीट आहे, आशीर्वाद देतो आहे, चतुर्भुज आहे. अशा सगुण रूपाचं सतत दर्शन होणं याला सलोकता मुक्ती म्हणतात. मग ही सलोकता मुक्ती कधी मिळते? जेव्हा तुम्ही सगुण स्वरूपाचं ध्यान एकाग्र चित्ताने करत असता, त्यावेळेला तुम्हाला जळी थळी काष्टी पाषाणी सगळीकडे तेच रूप दिसायला लागतं, तेच ध्यान दिसायला लागतं की जे तुम्ही ध्यानामध्ये घेतलेलं असतं. मग कोणी विष्णू रूप घेईल, कोणी महादेवांचं रूप घेईल. सगुण रूपाचीच आराधना करायची तर आपल्या उपास्य देवतेची करावी. याच्यामध्ये ज्ञानमार्गही आहे बरं. भक्ती मार्गाचा जास्त भाग आहे, पण ज्ञानमार्ग सुद्धा आहे. कारण हा अवतार कधी झाला, कुठं झाला, का झाला याचं सगळं ज्ञान असणं आवश्यक आहे. दुसरी मुक्ती आहे ती समीपता आहे. पशु पक्षी अलंकार माळा या रूपाने भगवंता जवळ राहण्याची संधी मिळणं म्हणजे समीपता भक्ती, समीपता मुक्ती. समीपता म्हणजे जवळ राहणं. मग कुणी भगवंताचं वाहन म्हणून राहील, कुणी भगवंताच्या गळ्यातली माळ अलंकार म्हणून राहील, कुणी भगवंताच्या आजूबाजूला फिरणारा पक्षी राहील. अशा प्रकारची समीपता मुक्ती तुम्हाला मिळू शकते. तिसरा प्रकार स्वरूपता. भगवंताच्या बाह्य रूपाचं चिंतन करता 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 करता, बाह्य रूपाचं, परमात्मा नाही, बाह्य रूपाचं चिंतन करत असताना आपणही त्याच्यासारखे दिसायला लागतो. जसं एखाद्या माणसाला ऐतिहासिक नाटकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल करायचा आहे, मग त्याला दिग्दर्शक सांगतात की तू काय कर, शिवाजी महाराजांचं चरित्र वाच, एकाग्र चित्ताने वाच. शिवाजी महाराज कसे दिसत होते, कसे चालत होते, शिवरायाचे 8वावे रूप, शिवरायाचा 8वावा प्रताप, शिवरायाचा 8वावा साक्षेप भूमंडळी, शिवरायाचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे योजणे भूमंडळी. समर्थ रामदास संभाजी महाराजांना पत्र लिहिलेले, त्यात सगळ्या या ओळी आहेत. असं ज्याला त्या नाटकामध्ये शिवाजी महाराजांचा रोल करायचा आहे त्याला डायरेक्टर सांगतो की तू शिवाजीचं चरित्र वाच आणि शिवाजी कसा दिसत होता जरा अभ्यास कर. मग तो नट जर कसलेला असेल, चांगला असेल, सिन्सिअर असेल तर तो काय करेल, शिवाजी महाराजांची 2-4 चरित्र वाचेल, त्यांचे फोटो बघेल, त्याला सगळीकडे शिवाजी महाराज दिसतील. मग स्वतः तो शिवाजी महाराजांचा पेहराव घालेल, तलवार बिलवार सगळे खडावा वगैरे काय असेल ते सगळं. शिवाजी महाराज कसे बोलत होते, मातोश्री आम्ही मोहिमेवर जात आहोत,
वगैरे त्या काळातली भाषा कशी होती याचं आकलन तो नोट करून घेईल आणि हळूहळू तो परकाया प्रवेश ज्याला म्हणतात तो शिवाजीच्या भूमिकेत जाईल नव्हे, तो शिवाजीच होईल. काही काळापुरता तरी तो बाह्य रूपाने शिवाजी होईल, फक्त बाह्य रूपानेच. त्याला लढाई करायला जा म्हणलं तर होणार नाही. मग असं ज्या बाह्य रूपाने जी मुक्ती मिळते ती स्वरूपता असते. आपण स्वतःला भगवंतासारखे दिसायला लागतो असं वाटायला लागतं, पण ती मुक्तीच आहे महाराज. असं नाही की ते केवळ सोंग आहे आणि ढोंग आहे. आता नाटकात, सिनेमात, सिरियलमध्ये, महाभारत, रामायणमध्ये अनेक जणांनी रामाची भूमिका केली, कृष्णाची केली. तेवढा पुरतं त्यांचं त्या भूमिकेत ते शिरले, पण भूमिकेत शिरले, प्रत्यक्षात नाही. पण इथं प्रत्यक्षात शिरल्यासारखं वाटतं म्हणून त्याला मुक्ती म्हणतात. मनुष्य जन्मातून सुटला आणि त्या स्वरूप मुक्तीमध्ये जाऊन मिसळला. ती स्वरूपता. आणि शेवटची आणि सगळ्यात श्रेष्ठ मुक्ती म्हणजे सायुज्यता. उपासना करता करता संपूर्ण अभिमान गळलेला आहे आणि तो भगवंताशी तादात्म्य पावलेला आहे. याला समर्थांनी खरी मुक्ती मानलेली आहे. त्याला म्हणायचं सायुज्य मुक्ती. या सायुज्य मुक्तीच्या पायऱ्या काय आहेत? समर्थाने फक्त हीच मुक्ती मानलेली आहे. खऱ्या अर्थाने ही एकच मुक्ती आहे असं त्यांचं म्हणणं. मग पहिल्यांदा भगवंतावरती निरातिशय प्रेम करायला पाहिजे. प्रेमाचा परमोत्कर्ष बिंदू म्हणजे सायुज्य मुक्ती असते. भगवंतावर प्रेम करता करता तो इतका भगवंतमय होऊन जातो की त्याचं त्यालाच कळत नाही की आपलं काय झालंय. भक्तीमध्ये मधुरता आहे, भक्तीमध्ये प्रेम आहे, भक्तीमध्ये श्रद्धा आहे. हे सगळं मान्य असलं तरी मुक्ती मिळवण्यासाठी ज्ञानाची पार्श्वभूमी असायलाच पाहिजे. म्हणजे कसं आहे की भक्ती हे ताट आहे आणि ज्ञान हे त्या ताटामध्ये वाढलेले पदार्थ आहेत. तर आपण भुकेपासून जसं मुक्त होतो तसं भक्ती आणि ज्ञान हे दोन्ही असणं आवश्यक आहे. तो अहंकार वयोरूप तयावरी तेजाचे स्वरूप, तया तेजाच्या आधारे आवरणोदक आटले, तया आवरणोदकाच्या आधारे धरा धरिले फणेवरे, वरती 56 कोटी विस्तारे वसुंधरा आहे. येवरी परिग्ध सप्तसागर, मध्यमेरू महाथोर, अष्टदिक्पाळ तो परिवार, अंतरे वेष्टीत राहिला. तो सुवर्णाचा महामेरू, पृथ्वीस तयाचा आधारू, 84 सहस्र विस्तारू रुंदी तयाची. सुरुवातीला या सृष्टीचंच वर्णन केलेलं आहे. समर्थ म्हणतात ब्रह्म हे अव्यक्त आणि आकाररहित आहे. निराकार अशा ब्रह्मामध्ये जे स्फुरण उद्भवलं तो अहंकार. या अहंकाराचा अर्थ वेगळा आहे. या अहंकाराचा अर्थ ब्रह्मदेवाला विश्वाची उत्पत्ती करण्याची प्रेरणा हा त्या ठिकाणी अहंकाराचा अर्थ आहे. मग ही पंचमहाभूतात्मक सृष्टी कशी तयार करायची याचा विचार ब्रह्मदेव करू लागले. अहंकाराची प्रेरणा होती, त्याच्यातून तेज प्रकटलेलं आहे. तेजाच्या आधाराने जिकडे तिकडं पाणीच झालेलं आहे.
पाण्याचा आधार घेऊन शेषाने मस्तकावर पृथ्वी उतरून धरलेली आहे. 56 कोटी योजना इतका पृथ्वीचा विस्तार आहे. तिच्या विभोवती सप्तसमुद्रांचा वेढा आहे. प्रचंड मेरू पर्वत आहे. हा मेरू पर्वत सोन्याचा आहे. तोच पृथ्वीला आधार देतो. त्याची उंची मोजणं शक्य नाही. असं ह्या सृष्टी उत्पत्तीच्या सुरुवातीचं वर्णन मुक्तिचतुष्टय या समासामध्ये समर्थाने केलेलं आहे. आता मुक्तिचतुष्टयाबद्दल आणखी काय पुढं सांगितलंय ते आपण उद्याच्या भागात बघूया. आज आपण इथंच थांबूया. मी आपल्याला नम्र निवेदन करतो की दररोज कमीत कमी 10 ते 12 सबस्क्राईब व्हायला पाहिजे, तर माझं टार्गेट लक्ष्य पूर्ण होईल. कमीत कमी 10 ते 12 तरी रोज, फक्त 10 ते 12 रोज सबस्क्रिप्शन व्हायला पाहिजेत, सबस्क्रायबर्स व्हायला पाहिजे. आपण जरूर प्रयत्न करा. कदाचित मी कुठेतरी कमी पडत असेल की सबस्क्राईब आपल्याला करण्यासाठी आपण विचलित होत असाल तर मला माफ करा. पण तुम्हाला असं वाटत असेल मी योग्य पद्धतीने सांगतोय तर आपण जरूर सबस्क्राईब कराल. जय जय रघुवीर समर्थ.